नमस्कार. वेलकम टू ॲसेरा. आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर एस-पी-पी चॉईस पॅटर्नचे इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे वन शॉट सीरीज अपलोड होणार आहेत. तर आज आपण ग्राफिक्समधील सगळ्यात स्कोरिंग युनिट म्हणजे युनिट 1 प्रोजेक्शन ऑफ पॉइंट अँड लाईन हे अगदी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर क्वेश्चन 1 किंवा 2 मध्ये मार्क्स कसे मिळवायचे हे तुम्हाला स्पष्टपणे कळेल. या युनिटमध्ये एक्झाम्पल काय बघतो? तुम्हाला क्वाड्रंट समजतो का? लाईन ओरिएंटेशन समजते का? तुम्हाला ट्रू लेंथ आणि अँगल्स काढता येतो का? युनिट 1 जर नीट आला, तर बऱ्यापैकी तुम्हाला 10 ते 12 मार्क्स सहज मिळतात. तर नेक्स्ट आहे प्रोजेक्शन थेअरी फंडामेंटल्स. प्रोजेक्शन अशी एक मेथड आहे की ज्याने आपल्याला 3D ऑब्जेक्ट 2D प्लेनमध्ये कसे रिप्रेझेंट करावे ते समजते. त्याचे 2 मेन रेफरन्स प्लेन आहे. एक आहे व्हर्टिकल प्लेन आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल प्लेन. हे दोघं प्लेन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात, ती म्हणजे आपली रेफरन्स लाईन म्हणजेच XY ॲक्सिस. नेक्स्ट आहे प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स. पॉइंटला लेंथ नसते, पॉइंटला शेप नसतो, डायमेन्शन नसतो. पॉइंटकडे असतो फक्त पोझिशन. पॉइंट ड्रॉ करण्यासाठी 2 गोष्टी पाहायच्या असतात. जर पॉइंट XY ॲक्सिसच्या वर असेल, तर त्याचे एलिव्हेशन हे व्हर्टिकल प्लेनमध्ये लाईज करतं. जर पॉइंट XY ॲक्सिसच्या खाली असेल, तर त्याचं प्लॅन हे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये लाई करतो. आता हॉरिझॉन्टल प्लेनपासून जे काही डिस्टन्स असेल, त्याला हाईट म्हणतात आणि व्हर्टिकल प्लेनपासून जे काही डिस्टन्स असेल, त्याला डेप्थ म्हणतात. नेक्स्ट आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन. लाईनला 2 एंड पॉइंट असतात आणि ते लाईनच्या प्रोजेक्शन ओरिएंटेशनवर डिपेंड करतात. तर त्याचे 4 केस बघूयात. जर लाईन हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन दोन्हीला पॅरलल असेल, तर त्याचं प्लॅन आणि एलिव्हेशन ही दोन्ही ॲक्च्युअल लेंथ दाखवतात. जर लाईन एका प्लेनला परपेंडिक्युलर असेल, तर त्या व्ह्यूमध्ये लाईन पॉइंट बनतो आणि दुसऱ्या व्ह्यूमध्ये ट्रू लेंथ दिसते. जर लाईन एका प्लेनला इन्क्लाइन आणि दुसऱ्या प्लेनला पॅरलल असेल, तर इन्क्लाइन प्लेनमध्ये त्याचं ॲक्च्युअल लेंथ दिसते आणि पॅरलल प्लेनच्या व्ह्यूमध्ये त्याची ट्रू लेंथ दिसते. जर लाईन दोघं प्लेनला इन्क्लाइन असेल, तर कोणत्याच व्ह्यूमध्ये ॲक्च्युअल लेंथ दिसत नाही आणि आपल्याला ट्रू लेंथ सुद्धा ही डेराईव्ह करावं लागते. चला तर मग याबद्दलचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. तर चला तर आपला एक पहिला PYQ बघूयात. लाईन AB ऑफ 90 mm लॉंग, म्हणजेच इथे ट्रू लेंथची व्हॅल्यू दिलेली आहे 90 mm. हॅव्हिंग इट्स एंड पॉइंट A इज ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे की त्याचा एक एंड पॉइंट हा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. अँड 20 mm इन फ्रंट ऑफ व्हर्टिकल प्लेन. जसे की तुम्हाला बोलले होते की व्हर्टिकल प्लेनपासून जी डिस्टन्स असते त्याला डेप्थ म्हणतात. म्हणजे याची डेप्थ आली 20 mm. द प्लॅन लेंथ ऑफ AB इज 70 mm. प्लॅन लेंथ दिली आहे 70 mm आणि ती प्लॅन लेंथ XY ॲक्सिस सोबत 40 डिग्रीचा अँगल बनवते. म्हणजे आपला बीटा आला 40 डिग्री. तर यात काय फाइंड करायला लावलंय? तर आपल्याला ट्रू लेंथचं प्रोजेक्शन काढायला लावलंय आणि इन्क्लिनेशन अँगल काढायला लावलेला आहे. चला तर मग ड्रॉ करूयात. तर सर्वात आधी तुम्हाला XY ॲक्सिस काढावे लागेल. XY ॲक्सिसचा वरचा भाग हा व्हर्टिकल प्लेन असतो आणि खालचा भाग हा हॉरिझॉन्टल प्लेन असतो. तर क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे आपला ए पॉइंट हा व्हर्टिकल प्लेनपासून खाली 20 mm गेलेला आहे. म्हणजे त्याची डेप्थ 20 mm दिलेली आहे. तर सर्वात आधी 20 mm वर एक ए पॉइंट काढून घेऊयात. 20 mm वर एक पॉइंट ठेवून त्याला एक XY ॲक्सिस सोबत पॅरलल लाईन काढून घेऊया. हा झाला आपला ए पॉइंट. नेक्स्ट दिला आहे प्लॅन लेंथ. तर प्लॅन लेंथ दिली आहे 70 mm. पण ती कशी काढावी? ती अशी काढावी, अशी काढावी, सरळ काढावी. तर त्यासाठी दिलेला आहे एक अँगल. तो आहे 40 डिग्री. तर ए पासून 40 डिग्रीवर प्रोटेक्टरने एक अँगल एक सरळ रेष ओढून घ्यावी आणि कंपासवर 70 mm चा एक माप घेऊन ए वर पॉइंट ठेवून एक 70 mm चा आर्क मारून घ्यावा. तो झाला आपला प्लॅन लेंथचा म्हणजेच बी. त्याला पण आपण XY ॲक्सिस सोबत पॅरलल एक लाईन मारून घेऊया.
नेक्स्ट आहे ट्रू लेंथ. ट्रू लेंथची व्हॅल्यू दिली आहे 90 mm. पण ती आता इथे कशी काढावी? ती पण कंपासवर एक 90 mm चा आर्क घेऊन एवर पॉइंट ठेवून एक आर्क मारून घ्यावा. हा झाला आपला B2. ही झाली एक प्लॅन लेंथ आणि ही झाली ट्रू लेंथ. क्वेश्चनमध्ये सांगितलंय की ट्रू लेंथचे आपल्याला प्रोजेक्शन हवंय. तर प्रोजेक्शन कसं काढावं? जी काही ही प्लॅन लेंथ दिली आहे तिला रोटेट करून जे XY ॲक्सिसवर पॅरलल करून तिचं प्रोजेक्शन आपल्याला व्हर्टिकल प्लेनमध्ये घ्यायचं आहे. तर ए वर कंपास ठेवून 70 mm चं माप घेऊन आपल्या प्लॅन लेंथला रोटेट करून घ्या. आता आपली प्लॅन लेंथ ही XY ॲक्सिस सोबत पॅरलल झालेली आहे. त्या पॉइंटला नाव द्यायचं B1. हा झाला आपला B1 पॉइंट. तिथून एक सरळ रेषा ओढून घ्यावी. आता एक्सटेंड केल्यावर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये हा A असेल तर व्हर्टिकल प्लेनमध्ये हा आपला A' झाला. तर आपल्याला ट्रू लेंथचं प्रोजेक्शन काढायचं असेल तर ॲक्च्युअल लेंथ म्हणजे प्लॅन लेंथची जी हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये व्हॅल्यू असते तिचीच पॅरलल करून जेव्हा आपण तिला व्हर्टिकल प्लेनमध्ये प्रोजेक्ट करतो तर आपल्याला ट्रू लेंथची व्हॅल्यू मिळते. तर इथे सुद्धा सेम 90 mm चा आर्क मोजून A' पासून एक्सटेंड केलेल्या लाईनवर मारला तर मिळाली आपल्याला ट्रू लेंथ. हा जर आपला B1 आहे तर हा झाला आपला B1'. ही झाली आपली ट्रू लेंथ. तर मग प्लॅन लेंथचं काय? प्लॅन लेंथचं पण सेमच. B1 पॉइंटला सुद्धा XY ॲक्सिस सोबत पॅरलल करून एक लाईन खेचून घ्या. सेम ह्या Bला एक्सटेंड केलं वरती डायरेक्ट. तर आपल्याला प्लॅन लेंथची प्रोजेक्शन भेटून गेली. खाली जर B असेल तर वर जाऊन हा B' झाला. तर आपलं प्रोजेक्शन ड्रॉ करून झाला आहे. आता फक्त आपल्याला अँगल शोधायचा आहे. हा झाला आपला बीटा. ट्रू लेंथ सोबत जो असेल तो झाला आपला फाय. या पूर्ण प्लॅन लेंथ पासून ते XY ॲक्सिस पर्यंत हा झाला अल्फा आणि ट्रू लेंथ पासून XY ॲक्सिस पर्यंत हा झाला आपला थीटा. तर प्रोडक्टरने हे अँगल मोजून त्यांची व्हॅल्यू पेपरमध्ये लिहून टाकावे. तर अल्फा येतो 39 डिग्री, थीटा येतो 47 डिग्री, बीटा हा गिवन आहे तो आहे 40 डिग्री आणि आपला फाय येतो 30 डिग्री. चला तर आता दुसरा PYQ. द पॉइंट P ऑफ द लाईन PQ इज इन हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे PQ लाईनचा पॉइंट P हा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. म्हणजेच त्याची हाईट आणि डेप्थ दोघंच 0 आहे. आणि त्याचा दुसरा एंड म्हणजे Q हा 50 mm अबव हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे त्याची हाईट आहे 50 mm आणि 20 mm इन फ्रंट ऑफ व्हर्टिकल प्लेन. म्हणजेच XY ॲक्सिसच्या वरती 50 mm आणि खाली 20 mm. द लाईन इज इन्क्लाइन टू व्हर्टिकल प्लेन ॲट अन अँगल 40 डिग्री. म्हणजेच PQ लाईन ही हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये 40 डिग्री इन्क्लाइन झालेली आहे आणि फ्रंट टू मेजर्स 78 mm. म्हणजेच फ्रंट टू लेंथ दिलेले आहे 78 mm. तर यात आपल्याला सर्व लाईनचे प्रोजेक्शन आणि त्यांची ट्रू लेंथ आणि इन्क्लिनेशन अँगल हे शोधायचे आहे. चला तर मग सॉल्व्ह करूयात. तर सर्वात आधी आपण XY ॲक्सिस काढून घेऊयात. हा X आणि हा Y. तर क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे P हा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये लाय करतो. म्हणजे त्याला कोणतीच हाईट नाही आणि डेप्थ नाही. म्हणजे P हा XY ॲक्सिसवर लाईज करणार. ओके. आणि Q हा XY ॲक्सिस पासून 50 mm अबव आणि 20 mm बिलो आणि Q हा XY ॲक्सिस पासून 50 mm अबव आणि 20 mm बिलो
चला तर मग त्याला प्लॉट करून घेऊयात. तर हा झाला आपला क्यू पॉइंट, तर हा झाला आपला क्यू डॅश. तर दोघांना एक्स वाय ॲक्सिस सोबत पॅरलल एक लाईन ओढून घेऊयात. ती झाली त्यांची लोकस लाईन. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलंय की फ्रंट टू लेंथ इज 78 mm. तर कंपासमध्ये 78 mm चा एक आर्क घेऊन क्यू डॅश पासून क्यू डॅश वर पॉइंट ठेवून एक्स वाय ॲक्सिस वर एक आर्क मारून घेऊयात. ही झाली आपली फ्रंट व्ह्यू लेंथ म्हणजेच फ्रंट व्ह्यू लाईन. हा झाला आपला पी डॅश. तर आता फ्रंट टू लाईन काढून झालेले आहे. तर ट्रू लाईन कशी काढावी, तर तिचं पण सिम्पलच. या फ्रंट टू लाईनला रोटेट करून तिचं प्रोजेक्शन हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ड्रॉ केली की आपल्याला ट्रू लेंथ भेटून जाईल. तर कंपासच्या सहाय्याने या फ्रंट टू लाईनला रोटेट करून घेऊयात. याचे रोटेट झालेल्या पॉइंटला एक्सटेंड करून घेऊ खाली. अजून क्वेश्चनमध्ये लाईन इज इन्क्लाइन टू वर्टिकल प्लेन ॲट अन अँगल 40 डिग्री. तर क्यूवर प्रोजेक्टर ठेवून 40 डिग्रीवर एक आर्क मारून घेऊयात. वरतून प्रोजेक्ट केलेली लाईन आणि क्यू पासून 40 डिग्रीवर असलेली ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाली तो झाला आपला P2 पॉइंट. म्हणजे हीच झाली आपली ट्रू लेंथ. हिला सुद्धा एक्स वाय ॲक्सिस सोबत एक पॅरलल लाईन मारून घेऊयात. सेम जर इथं P डॅश असेल तर याचं प्रोजेक्शन सेम इथं P असेल. तर त्याला स्ट्रेट खाली लाईन मारून घेऊयात. हा झाला आपला P पॉइंट. तर ही झाली आपली PQ लाईन. जसे की आपण P डॅश Q डॅश लाईनला रोटेट करून तिचे प्रोजेक्शन खाली घेतलं आणि आपल्याला इकडे ट्रू लेंथ भेटली, तसंच PQ लाईनला सुद्धा रोटेट करून तिचे प्रोजेक्शन वर घेतल्यावर आपल्याला ट्रू लेंथ मिळेल. हा पॉइंट झाला आपला P1. हा पॉइंट झाला आपला P1 डॅश. क्यू डॅश आणि P1 डॅशला जॉईन केले तिकडे मिळेल आपल्याला ट्रू लेंथचं प्रोजेक्शन. तर अशा प्रकारे आपले सर्व प्रोजेक्शन ड्रॉ करून झालेले आहेत. तर आता प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे आपल्याला सर्व इन्क्लिनेशन अँगल काढायचे आहेत. तर प्रोजेक्टरच्या सहाय्याने तुम्ही अँगल मोजून घ्याल. तर आपला फाय आहे 40 डिग्री जो की गिवन आहे आणि बीटा आहे 48 डिग्री, अल्फा आहे 40 डिग्री आणि थीटा आहे 29 डिग्री. तर नेक्स्ट आपला तिसरा PQ. तो एंड पॉइंट ऑफ P ऑफ लाईन PQ इज 25 mm अबाव हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजेच एक्स वाय ॲक्सिस पासून 25 mm वरती
आपला पी पॉईंट आहे. वाईल इट्स पॉईंट क्यू इज 50 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. म्हणजेच क्यू पॉईंट हा एक्स ॲक्सिसपेक्षा खाली आहे 15 mm. म्हणजेच त्याची हाईट आहे 25 mm आणि क्यूची डेप्थ आहे 15 mm. इट्स प्लान अँड एलिव्हेशन मेक्स 40 डिग्री अँड 35 डिग्री. म्हणजेच टॉप व्ह्यूमध्ये प्लान हा 40 डिग्रीचा एक एलिव्हेशन बनवतोय आणि तेच फ्रंट व्ह्यूमध्ये 35 डिग्रीचा एक एलिव्हेशन बनवतोय. अँड द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉईंट्स इज 60 mm. म्हणजेच पी आणि क्यू मधील डिस्टन्स हे 60 mm दिलेलं आहे. या सर्व गिव्हनवरून आपल्याला त्यांचे प्रोजेक्शन्स फाइंड करायचे आहे. चला तर मग फाइंड करूयात. तर सर्वात आधी एक्स ॲक्सिस काढून घ्यावे. गिव्हन काय दिलंय? द हाईट ऑफ पी इज 25 mm अबव्ह हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे एक्स वाय ॲक्सिस पासून 25 mm वरती हा पी पॉईंट आहे आणि तेच म्हणजेच एक्स वाय ॲक्सिस पासून 25 mm वरती आपला पी पॉईंट आहे आणि 15 mm खाली क्यू पॉईंट आहे. तर ड्रॉ करून घेऊ. त्याच पी पॉईंटला एक पॅरलल लाईन मारून घ्या एक्स वाय ॲक्सिस सोबत. हा झाला आपला पी डॅश आणि दुसरा आपला क्यू पॉईंट, तो आहे 15 mm खाली. आणि अजून एक गिव्हन आहे, द डिस्टन्स बिटवीन एंड पॉईंट्स इज 60 mm. म्हणजे पी पासून ते क्यू पॉईंट पर्यंतचे डिस्टन्स इज 60 mm. तेच तर पी पॉईंट पासून 60 mm डिस्टन्स घेऊन क्यू पॉईंट ड्रॉ करून घेऊयात. इथं आला आपला क्यू. अजून गिव्हन आहे, द क्यू इज मेकिंग an angle of 40 degree with x-axis and p dash is making an angle of 35 degrees with x-axis. तर त्याप्रमाणे प्रोटेक्टरने अँगल काढून घ्यावेत 40 डिग्री. And p dash is making an angle of 35 degree. इथे जर क्यू असेल तर इथे कुठे क्यू डॅश असेल. इथे जर पी डॅश आहे तर त्याच्याच खाली प्रोजेक्शन घेऊन इथं पी भेटेल. तर दोघांचं प्रोजेक्शन घेऊन आपल्याला पी आणि क्यू डॅशची व्हॅल्यू भेटून जाईल. हा झाला आपला पी पॉईंट आणि हा झाला आपला क्यू डॅश. ही झाली आपली फ्रंट व्ह्यू लाईन, ही झाली आपली टॉप व्ह्यू लाईन. आता दोघांना रोटेट करून जर त्यांचं प्रोजेक्शन घेतलं तर आपल्याला दोघं ठिकाणी ट्रू लेंथ भेटून जाईल. तर सर्वात आधी पी डॅश क्यू डॅशला रोटेट करून तिचे प्रोजेक्शन टॉप व्ह्यूमध्ये घेतल्यावर आपल्याला टॉप व्ह्यूची ट्रू लाईन भेटून जाईल. तर कंपासच्या सहाय्याने तिला रोटेट करून घेऊयात. हा भेटला आपल्याला क्यू वन डॅश. हा पॉईंट भेटला आपल्याला क्यू वन. पी टू क्यू वन भेटले आपल्याला ट्रू लाईन आणि तसंच पी क्यूला सुद्धा रोटेट करून त्याचं प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यूमध्ये घेतलं तर आपल्याला फ्रंट व्ह्यूची ट्रू लेंथ भेटून जाईल. तर कंपासच्या सहाय्याने पी क्यू लाईनला रोटेट करून घेऊया आणि तिचं प्रोजेक्शन घेऊन आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये ट्रू लाईन भेटून जाईल. हा झाला आपला पी वन पॉईंट.
त्याचंच आपण प्रोजेक्शन घेऊन आपल्याला इथे P1 डॅश भेटला. P1 डॅश आणि Q डॅशला कनेक्ट करून आपल्याला त्याची ट्रू लेंथ व्हॅल्यू भेटून जाईल. तर हे होतं 20 mm, 25 mm. हे होतं 15 mm. तर अशा प्रकारे आपला तिसरा एक्झाम्पल पण सॉल्व्ह झालेला आहे.